नमस्कार मित्र हो. तर आज आपण करणार आहोत पाया करी आणि ही पाया करी करण्याकरता मी हे 4 बकऱ्याचे पाय घेतलेत. तर या पायांचे मी असे 2-2 असे व्यवस्थित तुकडे करून घेतलेत त्यांचे. सुरुवातीला कुकरमध्ये आपण हे बारीक केलेले पाय घालून घेऊयात. त्यामध्ये 3 मोठे चिरलेले कांदे आहेत हे घालून घ्यायचेत. 1 चमचा आले लसूण पेस्ट घ्यायची. प्रत्येकी 1-1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर. वरून थोडी तेलाची धार सोडायची आहे. चवीप्रमाणे मीठ. आता हे मिश्रण आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचं सगळं हलवून. आता हे मिश्रण आपण हलवून घेतले आणि त्या आता कुकरला आपण गॅसवर ठेवले. तर गॅसवर ठेवल्यावरती त्याच्यामध्ये आपण एक वाटीभर पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला. 1 वाटीभर पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा त्याला आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हलवून झाल्यावरती आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरती ह्याला मंद गॅसवरती अर्धा तासभर अगदी त्याला मस्तपैकी होऊन द्यायचं आहे. आतमध्ये भरपूर वाफ साठली आहे. शिट्टी अशी फसफस करायला लागली की त्याला लगेच लहान करून घ्यायचं आहे आणि लहान करून एक अर्धा तास मस्तपैकी त्याला शिजू द्यायचं आहे आतमध्ये. अर्धा तास होऊन गेला आहे. आता आपण कुकर उघडून बघूयात. पाया व्यवस्थित शिजून आलेला आहे आतमध्ये. त्याला संपूर्ण आता हलवून मस्त एकजीव करून घेऊयात त्याला. हे सगळं मिश्रण आता एकजीव झालंय. आता आपण याला बाजूला काढून ठेवूयात. आता एका हंडीमध्ये आपल्याला 1 वाटीभर साधारण तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला हा खडा मसाला घालायचा आहे. आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच दालचिनी, 1 काळी इलायची, 2 हिरव्या इलायच्या, 2 तमालपत्र, 1 5-6 काळ्या मिऱ्या घालायच्यात, थोडी जावित्री आहे ती घालायची, 1 स्टार फूल घालायचे, 5-6 लवंगा घालायच्यात आणि 1 अर्धा चमचा शहाजिरे. आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे तेलामध्ये. तर त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालायची आहे. या रेसिपी करता इतर वाटणाचा मसाला वगैरे काही लागत नाही, कारण त्या पायाच्या सूपमध्ये एवढी चव असते की इतर मसाले जास्ती घालून त्याची चव आपण बिघडवू नये. आले लसूण पेस्ट भाजून आली आहे. थोडी हळद घालून घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा मस्त हलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपण. पाणी घातल्याने लाल मसाला जळत नाही. हा खडा मसाला आणि तांबडा मसाला, आले लसूण पेस्ट ही चांगली भाजून आली की त्याच्यामध्ये आपल्याला आपण बनवलेला तो पाया मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. वा, खूप सुरेख पाया शिजून आलेला आहे. संपूर्ण पाया त्या तेलामध्ये मसाल्यामध्ये घालून घेतला आहे. बघा किती सुंदर लाल रंग आला आहे बघा त्या ग्रेव्हीला आपल्या. संपूर्ण मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण मीठ घातलं आहे तरी देखील आत्ता थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मंद आचेवरती 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचं आहे. सगळे मसाले आणि पाया चांगला एकजीव झाला आहे. छान मस्त असा रंग आला आहे त्याला.
अगदी सोपी रेसिपी आहे ही, प्रत्येकाने ही नक्की ट्राय करा एकदा. आता करी करता आपण ज्या कुकरमध्ये पाया केला होता त्या कुकरला व्यवस्थित पाण्याने धुवून ते पाणी आपण आता ह्याच्या करीसाठी वापरणार आहोत. आणि ते पाणी अगदी गरम करून घ्यायचं, थंड पाणी याच्यामध्ये बिलकुल घालायचं नाही आहे. तर मित्रांनो, हे पाया रेडीमेड म्हणजे तयार पाया जे सोलून ठेवलेले असतात व्यवस्थित भाजून, ते कुठे मिळतात हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाया करीला चांगली उकळी आली आहे. आता गॅस बंद करून ह्याला एक 15-20 मिनटं व्यवस्थित सेट व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे याची रंगत आणखीन वाढते. ही पाया करी आता तयार झाली आहे. आता आपण तिला एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात. तर मित्र हो, अशा पद्धतीने आपली पाया करी तयार झाली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. आणि पुन्हा एक विनंती, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे मी जे असे काही व्हिडिओ करतो हे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. असाच लोभ असू द्यात. धन्यवाद. आभारी आहे. तर मित्र हो, पुण्यातील नाना पेठेमध्ये हे तयार पाय आपल्याला तिथं मिळतात. संपूर्ण पायाला गरम करून त्यांना स्वच्छ धुवून त्यावरती केस आणि नखं काढून हे पाय अगदी स्वच्छ करून तिथे विकले जातात. तर आजच्या रोजी या पायांची किंमत 600 रुपये डझन आहे. 600 रुपयाला 12 पाय मिळतात. मी या शूटिंगमध्ये संपूर्ण त्यांचा पत्ता आणि फोन नंबर देखील दिला आहे. तर तो तुम्ही पहा. एक वेळ त्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. KGN पाया सेंटर, नाना पेठ, पुणे.